नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का भगवान शिवाच्या शिवलिंगाची उत्पत्ती कशी झाली? ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात असा कोणता प्रसंग घडला की भगवान शिवांना स्वतः प्रकट व्हावे लागले? आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत एक अद्भुत आणि गूढ कथा, ती म्हणजे शिवलिंगाच्या जन्माची कथा. चला तर मग सुरुवात करूया या कथेला. चॅनेलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजेच घंटी वाजवायला विसरू नका. ब्रह्मदेव हे सृष्टीचे निर्माता आणि भगवान विष्णू हे सृष्टीचे पालन करता. एके दिवशी काय होतं, या दोघांमध्ये खूप मोठा वाद होतो. दोघांपैकी कोण श्रेष्ठ आहे, हा वाद इतका वाढतो की त्यावर तोडगा काढण्यासाठी दोघेही आपापल्या सामर्थ्याचे प्रदर्शन करू लागतात. ब्रह्मदेव म्हणतात, मी सृष्टी निर्माण केली आहे म्हणून मीच श्रेष्ठ आहे. भगवान विष्णू म्हणतात, मी सृष्टीचे पालन करतो, सृष्टी माझ्याशिवाय चालूच शकत नाही, त्यामुळे मीच श्रेष्ठ आहे. या वादामुळे सृष्टीत अशांतता निर्माण होते. देव, ऋषी आणि मानव सर्व अस्वस्थ होतात. या वादाचे समाधान करण्यासाठी भगवान शिव प्रकट होतात. ते दोघांना खूप समजावून सांगतात की तुम्ही दोघेही माझ्या सृष्टीच्या चक्राचा भाग आहात. सृष्टीत निर्माण, पालन आणि संहार या तीनही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण दोघेही शांत होण्यास तयार नव्हते. तेव्हा भगवान शिवांनी त्या दोघांना त्यांची मर्यादा दाखवून देण्याचे ठरवले. भगवान शिवांनी अचानक एक विशाल तेजाचा खांब प्रकट केला. तो खांब इतका तेजस्वी होता की त्याच्याकडे पाहणे अशक्य होते. खांबाला ना सुरुवात होती ना शेवट होता. भगवान शिवांनी ब्रह्मा आणि विष्णू यांना सांगितले की तुम्ही दोघेही या खांबाचा शेवट शोधा. जो या खांबाचा शेवट शोधेल तोच खऱ्या अर्थाने श्रेष्ठ ठरेल. त्यानंतर ब्रह्मदेव आणि विष्णू खांबाचा शेवट शोधण्यासाठी निघतात. ब्रह्मदेव हे त्यांच्या हंस वाहनावर बसून खांबाचा वरचा भाग शोधण्यासाठी आकाशात झेपावतात. ते उंचावर जातात, पण खांबाचा शेवट काही त्यांना सापडत नाही. शेवटी थकून ब्रह्मदेव खोटे बोलण्याचे ठरवतात. ते केतकीच्या फुलाला साक्षी ठेवून खोटे सांगतात की मी खांबाचा शेवट पाहिला आहे. भगवान विष्णू हे खांबाचा तळ शोधण्यासाठी पृथ्वीखाली जातात. खूप दिवस तळ शोधून थकतात, पण त्यांना काही खांबाचा तळ सापडत नाही. ते प्रामाणिक राहतात आणि कबूल करतात की त्यांनी खांबाचा शेवट पाहिला नाही किंवा खांबाचा शेवट त्यांना सापडला नाही. ब्रह्मदेवाच्या या खोट्या दाव्यामुळे भगवान शिव अत्यंत क्रोधित होतात. ते ब्रह्मदेवांना शाप देतात की तुझी पृथ्वीवर पूजा कधीच केली जाणार नाही, आणि केतकीच्याही फुलाला शाप देतात की हे फूल माझ्या पूजेसाठी कधीच वापरले जाणार नाही. भगवान शिव हे भगवान विष्णूंच्या प्रामाणिकतेचे कौतुक करतात आणि त्यांना आशीर्वाद देतात. तो तेजस्वी खांब दुसरा तिसरा कोणी नसून शिवलिंग होते. भगवान शिवांनी यावर सांगितले की हा खांब माझ्या अनंत स्वरूपाचे प्रतीक आहे. माझी पूजा शिवलिंगाच्या माध्यमातून केली जाईल. तेव्हापासून शिवलिंग हे भगवान शिवाचे प्रतीक मानले जाते आणि त्याची पूजा केली जाते. शिवलिंग म्हणजे भगवान शिवाचे अनादी, अनंत आणि सर्वव्यापी स्वरूप. शिवलिंगावरती जल, दूध आणि बेलपत्र अर्पण करून भक्त भगवान शिवाची कृपा प्राप्त करतात. या कथेतून समजते की भगवान शिव हे सृष्टीच्या निर्मिती, पालन आणि संहाराचे मूळ आहेत. ही कथा आपल्याला हे शिकवते की असत्याचा आधार नेहमी खोटा ठरतो, परंतु सत्य आणि प्रामाणिकता नेहमीच विजय मिळवतात. जीवनात आपण जितके सत्याच्या मार्गावर राहू तितकेच आपण उच्च व श्रेष्ठ ठरतो. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे
खूप खूप आभार.